नमस्कार. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील 15 दिवस हे विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, तसेच शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 16 दिवस चालते. परंतु पितृपक्षात घरांमध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. यंदा पितृपक्ष रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला असून रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त होईल. पितृपक्षात सर्व पितरी अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण करू शकता. पितृपक्षाच्या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा, वस्त्रदान केले जातात. या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात. पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी श्रद्धेने काही धार्मिक कृती करण्याचा असतो. असे मानले जाते की या काळात पितर आपल्या वंशजाकडे आशेने पाहतात आणि त्यांच्या कृतीकडे लक्ष ठेवतात. जेव्हा आपण श्रद्धेने आणि मनपूर्वक पूर्वजांची पूजा करतो, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात, मानसिक शांतता लाभते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पितृपक्षात केलेले उपाय हे फक्त धार्मिक विधी नसून त्यामागे एक भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असतो. मान्यता आहे की काही घरांमध्ये पितृदोष असल्यास त्या कुटुंबात सतत आर्थिक अडचणी, आजारपण, वैवाहिक समस्या आणि मानसिक तणाव दिसून येतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय घरच्या घरी करता येतात. प्रत्येक संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्या स्मरणार्थ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना त्यांना नमस्कार करून आशीर्वाद मागा. यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि घरात सुख शांती नांदते. तर्पण करा म्हणजे मातृ-पितृ स्मरण करा. दूध, काळे तीळ, पाणी आणि कुश घेऊन दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे. ओम पितृभ्यो नमः असा 11 वेळा जप करता करता हे पाणी जमिनीवर सोडावे. हा विधी पितरांपर्यंत आपले प्रेम पोहोचवतो असे मानले जाते. पितृपक्षात दररोज सकाळी गायीला हिरवा चारा, गूळ किंवा अन्न द्यावे. गायीला दिलेले अन्न हे पितरांपर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि पितर प्रसन्न होतात. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज घराच्या प्रवेशद्वाराची साफसफाई करा आणि त्यावर गंगाजल शिंपडा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात शांतीचे वातावरण तयार होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.